आज आपण माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली या ठिकाणी आलो होतो। त्या ठिकाणी कृषीकुलचे संस्थापक अध्यक्ष मयंकजी गांधी यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला। एकंदरीत काय होतो संवाद तो ते आपण जाणार। सर, एकंदरीत आज तुम्ही या ठिकाणी या गावामध्ये आलात, शेतकऱ्यांशी संवाद साधला, काय एकंदरीत त्या संवादातून? हा जे गाव होतं ना खूप गरीब आहे आणि इथे 28 महिला अशी आहे जे विधवा आहे, कारण दारू पिऊन मेले आहे। तो ते आले होते सगळे गावचे लोक आणि मला म्हणत होते की तुम्ही आमच्या गावात या आणि ते दारूबंदीचा प्रस्ताव ठेवा आणि शेतीमधून कसा इन्कम वाढवू शकतो याच्यासाठी या। तुम्ही आलो होतो, आज संवाद केला। मी त्याला काय आयडियाज दिली आहे की तुम्हाला पुढे जायचं असेल, कारण काय असतं ना की गाव 10 पाऊल घेणार तुम्ही 5 घेणार, गावाला इंटरेस्ट नसेल तुम्ही काय पुढे येणार नाही। हा एक स्पष्ट मेसेज होता आज। तो गाव पण आता सगळे मिळून डिस्कस करून त्यांची कमिटी बनवून ते आमच्याकडे सगळे गावकरी येणार आहे, तेव्हा आपले पुढचे स्टेप्स बघू। की आज एक महत्वाचं ते झालं की सगळी लेडीज नी आज डिसाईड केलाय की ते एक प्रस्तावना करणार आहे। हे कमिटमेंट केलं आहे की तुमची प्रस्तावना आली दारूबंदीची, तो आम्ही स्टेप घेऊ आणि दारू हे गावात बंदच करून टाकू। दुसरा एक मुद्दा असा आहे सर, दारूबंदी जे व्यवसाय दारू विकतात त्या व्यवसायिकांसाठी सुद्धा तुमचं वेळोवेळी कार्य असतं की त्यांना जर तो व्यवसाय बंद केला तर दुसरा व्यवसाय सुरू करून देण्यासाठी तुम्ही त्यांना देखील मदत करतात। परंतु असं काही ठिकाणी झालंय की तुम्ही त्यांना शेळ्या वाटप केल्या, परंतु नंतर त्यांनी परत दारू काही दिवसांना विक्री सुरू केली। मग असं काही ठिकाणी व्हायला नाही पाहिजे। हे एकदम खरं आहे, आम्हालाही कळलं आहे की आम्ही तसं मदत केली तर त्यांनी ते विकून घातलेली आहे शेळी। तो आता आम्ही डिसाईड केलं आहे की ते पोलीस बरोबर आम्ही फिक्स करणार आहे आणि 6 महिना त्यांनी दारू बंद ठेवली तरी त्याला शेळी देणार। आता असं डायरेक्ट शेळी द्यायचं आम्ही ज्याच्यावर विश्वास केला ते कुठे कुठे असं खोटं झालेलं आहे। तुमच्यासोबत आता एक महिला बोलत होती, त्या महिलेचे 2 मुलं, तरुण मुलं दारूपायी गेलेले आहेत असं तिची भावनिक बोलत होती आणि बोलत बोलत असताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं। एकंदरीत तो संवाद कसा होता आणि त्यानंतर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन केलं? आता मला खूप वेदना झाली, त्यांची वेदना माझ्यापर्यंत पोचली। त्याच्या डोळ्यात पाणी बघून मलाही वाटलं की काय करू शकतो। तो मी सांगितलं की आता जे झालंय ते जावं, त्याला काय परत नाही आणू शकतो, पण बाकीच्या मुलाला असं नाही होणार त्यासाठी तुम्ही सगळे महिला मिळून 1500 महिला आहे, तो कमीत कमी 800-1000 महिलांच्या एक प्रस्तावना बनवून सगळ्यांची सही घेऊन या। नंतर पोलीस बरोबर बोलणं झालं, ते बोललं एवढी सही आली आणि ग्रामसभाचा ठराव आला तो आम्ही पण ऍक्शन घेणार आणि मी पण येणार आणि जे दारू विकतो त्याला मदत करणार। त्यांनी सोडलं 6 महिन्यात तर, आणि नंतर पोलीस आणि माझं त्यांच्या बरोबर पण बोलणं झालं आहे ASP बरोबर। ते बोललं की आम्ही मदत करू तुम्हाला। तो आता बघतो, ट्राय करतो काय होतं। उद्याच्याला मंत्री मंगल प्रभात लोढाजी देखील शिरसाळ्यामध्ये येणार आहेत, GVTला देखील ते येणार आहेत। तुमचा सोशल मीडियावर प्रचंड व्हिडिओ व्हायरल होत आहे, काय एकंदरीत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेट देऊन GVT संदर्भात काय मार्गदर्शन? नाही, शनिवारी एकाच कार्यक्रम मध्ये मी आणि मंगल प्रभात लोढा होते, तेव्हा की आमचं बोलणं नाही झालं होतं की ते शिरसाळा येणार आहे, पण त्यांची जे टीम होती ते काल आली होती आणि ते बोलले की ते येणार आहे आणि त्यांच्या कदाचित शिवराज चव्हाण बरोबर पण बोलणं झालं होतं की एक चांगला उपक्रम आहे, तो थोडी वेळासाठी ते येणार आहे। ते मला वाटतं पोहनेरला जाणार आहे। ते काय पोहनेरकर करून एक विद्वान होते, ते निधन झालं आहे, तिथे जाणार आहे। तो आपल्याकडे थोडी वेळासाठी येणार आहे, तेव्हा मी काही मुद्दे मांडणार आहे की काय तुम्ही काय काय करू शकतो। त्यांचे जे मंत्री आहे कुशल आणि कौशल्य मंत्री आणि रोजगार मंत्री, तो इथे काय रोजगारचे प्रॉब्लेम आहे, हा सगळे मुद्दे मी मांडणार आहे। एकंदरीत असे काही सूचना वेगळ्या आल्यात का ती सांगू शकताल की तुम्ही आवाहन केलं होतं की मी त्यांना शेतकऱ्यांसंदर्भात असेल की या परिसरातील लोकांसंदर्भात काय तुम्ही मागणी करणार आहात? हो, मला खूप सजेशन आले शेतकरींचे आणि ते ग्रुपमध्ये पण आले आणि इंडिव्हिज्युअल पण मला खूप चांगले चांगले सजेशन आले आहे। तो आज संध्याकाळी बसून मी त्याची एक लिस्ट बनवून घेणार
आणि उद्या त्यांच्या समोर मांडणार आहे. 7 तारखेला सामूहिक विवाह सोहळा आहे, कशी तयारी आहे, कोण कोण प्रमुख उपस्थित असणार आहेत, प्रमुख पाहुण्यांमध्ये विशेष असे सहयोगी जे की तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात, शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात असे काही सहयोगी येणार आहेत का विशेष अतिथी म्हणून? 7 तारीखच्या जे लग्नाच्या विवाह सोहळा आहे तिथे आपले शेतकरी आहे, याच्यापेक्षा मोठे कोण लोक आहे बाहेरून, सगळे आपलेच आहे. काही लोक मुंबईने येणार, पण असं काही एवढं जास्त इम्पॉर्टंट आहे की इथले शेतकरीला असं फील असायला हवं की इथं कोणी आहे आमच्या मदत करायला. त्याला काय काय होतं ना, ते काय उमेद असतात, काय म्हणतात मराठीत, होप, अपेक्षा. हे लोकांना असं वाटलं होतं की आमची जीवनमध्ये काय होणारच नाही. एकदा जीविटी आली आणि आम्ही काम करायचं स्टार्ट केलं, सडनली लोकांना अपेक्षा वाढली की कोणी तो आहे, कोणी तो आमच्या हात धरायला आहे, आमच्या तकलीफ मध्ये कोणी तो आहे मदत करायला. हा एक खूप मोठा मानसिक बदलाव होतो की आम्ही एकटे नाही, आम्हाला सगळ्यांनी सोडून नाही दिलं, कोणी तो पूर्ण मुंबईनी देशाचे वेगळे वेगळे स्थाननी आमच्यासाठी येत आहे. हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. कसा तो दिवसभराचा कार्यक्रम असणार आहे विवाह सोहळ्याचा? नाही, सकाळी 11 वाजता सगळे येणार आहे. त्याला पूर्ण जे पण द्यायचे असेल ते देणार आणि नंतर पूजा होणार 2 वाजतापर्यंत. नंतर जेवण होईल आणि 2, 2:30, 3 पर्यंत सगळं थांबून गेलं. शेवटचा प्रश्न सर असा आहे, एकंदरीत गेल्या काही दिवसापासून जलसंपदा विभागाच्या ज्या एकूण वसाहती आहेत, ज्या की कर्मचाऱ्यांना दिल्या जातात राहण्यासाठी, त्या ठिकाणी वस्ती आहे सर्व, त्या लोकांना नोटीस येतात की ती जागा खाली करा, तुमचं घर रिकामं करा, त्या ठिकाणी शासन कुठलं तरी योजना आणणार आहे किंवा अजून काही प्रकल्प उभा करणार आहे. परंतु याच माध्यमातून त्या ठिकाणी वेगळी चर्चा सुरू होती की ती जागा तुम्हाला मिळणार आहे किंवा तुम्ही शासनासोबत काही टाईप केला आहे का, असा देखील एक चर्चा सुरू आहे. त्या लोकांमध्ये तुमच्या नावाविषयी मोठा गैरसमज आहे. नाही, असं काहीच नाही. मी फर्स्ट टाइम ऐकलं तुमच्याकडून. मी तर काय इथे सेवा करायला आले, काही बिझनेस करायला, जमीन खरेदी करायला, हा सगळे मध्ये मला काही इंटरेस्ट नाही. आणि त्या ठिकाणी केंद्र शासनानं कुठला प्रकल्प राबवावा असं वाटतं तुम्हाला? केंद्र शासनाची, राज्य शासनाची खूप मोठी जमीन आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे, असं काही शासनानं एखादा प्रोजेक्ट लावायला पाहिजे असं काय मी विचार नाही केला. पण एवढा तो आहे की इथे एवढी केळी होते, एवढी तुती होत आहे, यांची प्रोसेसिंग प्लांट लावायला हवे. कारण इथे जेपर्यंत व्हॅल्यू ऍडिशन नाही झाली ना, तोपर्यंत त्यांची इन्कम जास्त वाढणार नाही. भारतची एक पॉलिसी आहे की एक एरियाज मध्ये एक पॅकिंग हाऊस, प्रोसेसिंग हाऊस, कोल्ड स्टोरेज. हा तो आमची इच्छा आहे. असे काही जगा असेल तर तिथे सरकारला ते करायला हव्या. नक्कीच तुम्ही पाहू शकतात आपल्यासोबत महेंद्रजी गांधी सर होते. एकंदरीत पाहायला गेलं तर आज ते माजलगाव तालुक्यातील सांडास चिंचोली या गावामध्ये आले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणच्या महिला खूप भावनिक झाल्या आणि त्यांच्याशी त्यांनी देखील संवाद साधला आणि एकंदरीत त्या महिलांसाठी चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि सामूहिक विवाह सोहळा असेल किंवा मंगल प्रभात लोढाजी उद्याच्याला जीविटीला येणार आहे त्याविषयी देखील चांगली चर्चा झाली. एकंदरीत पाहायला गेलं तर यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरासह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, माजलगाव.